ज्यामध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की वेबसाईट्स ज्या असतात, फेसबुक झाली, यूट्यूब झाली, गुगल झालं, ॲपल.com झालं, ही वेबसाईट जी आहे त्या तुम्ही कशा पद्धतीने तुम्ही ब्लॉक करू शकता तुमच्या विंडोज फायरवॉलमधून. विंडोज फायरवॉलमध्ये समजा जर तुम्हाला ब्लॉक करायची जर असेल, की आपण बऱ्याच मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की होस्ट फाईलमधून आपण कशा पद्धतीनं ज्या वेबसाईट ज्या आहेत त्या ब्लॉक केल्या. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार की विंडोज फायरवॉलमधून तुम्ही कशा पद्धतीने तुम्ही ब्लॉक करू शकता. विंडोज फायरवॉल इज अ बेसिक एक इनबिल्ड ॲप्लिकेशन फ्रॉम विंडोज और मायक्रोसॉफ्ट. म्हणजे ह्याच्यात काय आहे की मायक्रोसॉफ्टमध्ये एक इनबिल्ड ॲप्लिकेशन येतं जे विंडोज फायरवॉल. ह्याच्यातून तुम्हाला त्याच्यात रोल्स ऍड करावे लागतात. रोल्स वन बाय वन ऍड करून तुम्ही तुमच्या पर्टिक्युलर पीसी वरती किंवा लॅपटॉप वरती किंवा सायबर कॅफेच्या सगळ्या पीसीवरती तुम्ही ही ट्रिक अप्लाय करू शकता. ठीक आहे. सो लेट्स स्टार्ट द व्हिडिओ. सो पहिल्यांदा तुम्हाला काय करायचंय, कंट्रोल पॅनल ओपन करायचंय. त्या कंट्रोल पॅनल मध्ये गेल्यानंतर इथे तुम्हाला विंडोज डिफाइंडर वरती क्लिक करायचंय. फायरवॉल डिफाइंडर. विंडोज फायरवॉल डिफाइंडर मध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे ऍडव्हान्स सेटिंग वरती क्लिक करायचंय. ऍडव्हान्स सेटिंग मध्ये आउटबाउंड रोल वरती क्लिक करायचंय. हे सगळे लोड व्हायला द्यायचे याच्यामध्ये. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला इथे न्यू रोल्स नावाचा एक ऑप्शन येतो इथे या साईडला. किंवा याला सिंपल राईट क्लिक केलं तरी पण न्यू रोल वरती तुम्ही करू शकता. न्यू रोल वरती क्लिक केल्यानंतर ते कस्टम वरती क्लिक करायचं तुम्हाला. कस्टम वरती क्लिक केल्यानंतर बाकी सगळे इकडचे हे ते चेंज होतात त्याच्यामध्ये. कस्टम वरती क्लिक केल्यानंतर नेक्स्ट वरती क्लिक करायचं. याच्यात ऑल प्रोग्राम्स ठेवायचे. त्यात काही चेंजेस करायचे नाहीत तुम्हाला. नेक्स्ट वरती क्लिक करायचं. याच्या क्लिक एनी वरती टिक मार्क ठेवायची. नेक्स्ट वरती क्लिक करायचंय. आता इथे तुम्हाला विचारतो देयर इज आयपी ॲड्रेस, हा जो ऑप्शन जो आहे आपला खालचा, विच रिमोट आयपी ॲड्रेस डज यू रूल अप्लाय टू. ठीक आहे. त्याच्यामध्ये आता दोज आयपी ॲड्रेस वरती क्लिक करायचंय आणि ऍड वरती क्लिक करायचंय. आता समजा मला सिंपल मला फेसबुकची एक वेबसाईट मला जी आहे ती मला ब्लॉक करायची आहे. तर सिंपल मी काय करेन, फेसबुकचा मला वेबसाईटचा आयपी ॲड्रेस लागेल. तर सिंपल मी तुम्हाला पहिल्यांदा दाखवतो वेबसाईट माझी तर चालते की नाही. असं बघू शकता माझी एकदम प्रॉपरली आणि फाईन चालते. देयर इज नॉट अ प्रॉब्लेम इन देअर. फॉरगॉट पासवर्ड क्लिक केल्यानंतर पण तुमच्या माझी वेबसाईट आहे ती फाईन व्यवस्थित आहे. नॉट अ प्रॉब्लेम इज देअर. ओके. सो आता मला हिला ब्लॉक करतोय सिंपल मी. तर इथे विंडोज, आता त्याचा आपल्याला पहिल्यांदा फेसबुकच्या वेबसाईटचा आपल्याला आयपी ॲड्रेस लागेल यासाठी. ठीक आहे. आता फेसबुकच्या वेबसाईटचा आयपी ॲड्रेस आपल्याला कुठून मिळेल. सो त्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला काय करावं लागेल, पीसी वरून विंडोज आर प्रेस करायचंय आणि ते तुम्हाला टाईप करायचं CMD. एंटर करायचं. CMD वरती क्लिक केल्यानंतर सॉरी रन ॲज ॲडमिनिस्ट्रेटर करायचं CMD ला. असं बघू शकता मध्ये ते इंटरनेट कनेक्शनचा थोडा इश्यू झाला होता, त्याच्यामुळे माझं ओपन होतं तर मोबाईलचा हॉटस्पॉट दिला मी. सो इथे जसं बघू शकता तुम्ही, इथे वरती 2 आयपी ॲड्रेस दाखवतात तुम्हाला. हा जो वरचा जो आयपी ॲड्रेस आहे हा V6 चा आयपी ॲड्रेस आहे. याच्यावरती सिलेक्ट करायचं आणि एंटर करायचं सिंपल. तुम्हाला तो कॉपी होतो. इथे नंतर इथे पेस्ट करायचं तुम्हाला. ओके. हा झाला एक तुमचा. सेकंड वाला हा TCP/IP V4 आहे. त्याला पण सेम तसंच करायचंय. एंटर झाला कॉपी. आता ऍड वरती क्लिक करायचं, ते पेस्ट करायचं. ओके वरती क्लिक करायचं. हे दोन्ही पण तुमचे आयपी ॲड्रेस ऍडेड झाले. ते फेसबुकचे आयपी ॲड्रेस आहेत. नेक्स्ट वरती क्लिक करायचं. ब्लॉक द कनेक्शन ह्याच्यावरती टिक मार्क करायचंय तुम्हाला. नेक्स्ट वरती क्लिक करायचं. हे तिन्ही पण टिक मार्क ठेवायचे. ह्याच्यात काही चेंजेस करायचे नाहीत तुम्हाला. नेक्स्ट वरती क्लिक करायचंय. इथे टाईप करायचं फेसबुक. फिनिश. ओके. जसं बघू शकता इथे ब्लॉकचं आपलं चिन्ह आलं याच्यामध्ये. ठीक आहे. आता इथे ऑलरेडी हा इनेबल आहे, त्याच्यामुळे काय इश्यू नाही करायचे, काय चेंजेस करायचे नाही. त्याला मिनिमाइज करायचं सिंपल. आता जेव्हा तुम्ही फेसबुक जेव्हा ओपन करायला जाल तर पेज कनेक्ट इंटरनेट ऍक्सेस हॅज बीन ब्लॉक. ठीक आहे. इंटरनेट ऍक्सेस हॅज बीन ब्लॉक म्हणजे हा इंटरनेटवरती तुमचं फेसबुक चालू आहे, तुमच्या मोबाईलवरती फेसबुक चालेल, पण तुमच्या लॅपटॉपवरती इंटरनेट कनेक्शन फेसबुकची वेबसाईट आहे ही चालणार नाही, कारण आपण त्याच्यातून फायरवॉल मधून याला ब्लॉक केलंय. आणि जोपर्यंत तुम्ही याला इथून फायरवॉल मधून इनेबल कनेक्ट प्रोटेक्शन करत नाही किंवा याला डिसेबल रूल वरती करत नाही, तोपर्यंत हा इथे ओपन होणार नाही. आता जसं याला मी डिसेबल केला त्याचा रोल, त्याला इनेबल केलं, रिफ्रेश केल्यानंतर तुमचा डायरेक्टली तुमची वेबसाईट इथे ओपन जाईल. तर परत जर समजा तुम्हाला याला ब्लॉक करायचं असेल तर सिंपल याला राईट क्लिक करून इनेबल रोल वरती क्लिक करायचं आहे.
ठीक आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. जे व्हिडिओ जर आवडली जर असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.